काळाराम मंदिर पंचवटी या मंदिराचे आणि त्यातील देवाचे मालक हे वहिवाटदार पंच नाहीयेत। पूर्वापारच्या देवस्थानाच्या व्यवस्थेत फेरबदल करण्याचा पंचांना कोणताच अधिकार नाहीये। श्रींचे मंदिर स्थापना वगैरे झाल्यानंतर श्री चौघडा असावा, त्याप्रमाणे श्रीमंत रास्ते सरकारातून नेमणूक चौघड्याची होऊन त्याबद्दल त्या नेमणुकीवर पंच नेमलेले आहेत। मंदिर किंवा मंदिरातील श्रींच्या मूर्तीवर रास्ते यांचा कोणताही हक्क संबंध नाही आणि नव्हता। अर्थात त्या बाबतीत पंचांनाही कोणत्याच प्रकारचा हक्क पोहोचत नाही। श्रींचे मंदिरात स्पृश्यांना सुद्धा आतील गाभाऱ्यात सोवळ्याने गेल्याशिवाय दर्शनाचा लाभ होत नाही। हे मंदिर सार्वजनिक नाही, आम्ही पुजारी असून हे देवस्थान आमच्या ताब्यात आहे। पंचांचा या मंदिराशी किंवा देवस्थानाशी कमी जास्त करण्याचा, अगर कोणास मंदिरात सोडण्याचा, अगर मज्जाव करण्याचा अधिकार नाहीये। कदाचित स्वार्थ बुद्धीने अस्पृश्यास आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून पंच मंदिर प्रवेश करण्याची परवानगी देतील तर ते करणे निरर्थक ठरून प्रतिकार केला जाईल, हे लक्षात ठेवावे। हे युद्धाचं आव्हान होतं, ही संघर्षाची चिथावणी होती। काळाराम मंदिरात प्रवेश करू पाहणाऱ्या अस्पृश्यांना कर्मठ पुजाऱ्यांनी दिलेली ही धमकी होती। महाडच्या चौदार तळ्याचं धर्मसंघर्ष संपलं होतं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता धर्मयुद्धाला उभे राहिले होते। युद्धभूमी होती हिंदू धर्माची पश्चिम काशी नाशिक। रक्त सांडून पाणी मुक्त केलं होतं आणि आता देवाला सोडवायचं होतं। देव आणि त्याच्या बहिष्कृत भक्तांमध्ये उभा ठाकला होता तो सनातनी सवर्ण वर्ग। संघर्ष आता अटळ होता। वर्ष होतं 1930। सर्व मंदिरांमध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे अशी भीमगर्जना झाली होती। त्यासाठीच नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर पर्वतासारखे निग्रही खंबीर बाबासाहेब उभे राहिले होते। प्रतिकाराची धमकी होती म्हणून ते मागे हटणार नव्हते। सांस्कृतिक दृष्टीनेही हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। हिंदुत्व जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच अस्पृश्यांची सुद्धा। या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठासारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या वैश्यांनी, तुकारामासारख्या शूद्रांनी केली तितकीच वाल्मिकी, चोखामेळा व रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनीही केली आहे। या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी हजारो अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे। व्याघ्र गीतेतील अस्पृश्य द्रष्ट्यापासून ते खरड्याच्या लढाईतील सिद्धनाथ महारापर्यंत ज्यांनी संरक्षणार्थ आपलं शिर हातावर घेतलं त्यांची संख्या लहान होणार नाही। ज्या हिंदुत्वाची रास स्पृश्य व अस्पृश्य उभयतांनी मूठ टाकून वाढवली आणि तीवर घाला आला असता जीवाची पर्वा न करता तिचं रक्षण केलं, त्या हिंदुत्वाच्या नावाखाली उभारलेली मंदिरं जितकी स्पृश्यांची तितकीच अस्पृश्यांचीही आहेत। देवळात साकाराचं पूजन करता यावं म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असं नाही, तर त्यांना ही गोष्ट सिद्ध करायची आहे की त्यांच्या प्रवेशानं देवालय भ्रष्ट होत नाही किंवा त्यांच्या स्पर्शानं मूर्तीचं पावित्र्यही कमी होत नाही। बाबासाहेबांचे हे शब्द 1927च्या ऑगस्ट महिन्यातले आहेत। ते अमरावतीमध्ये बोलतायत। महाडच्या चौदार तळ्याचं पाणी प्रश्न करून अवघे काही महिने झालेत आणि तेव्हाच बाबासाहेब मंदिर प्रवेश करून धर्मसत्तेला निर्णायक धक्का देण्याचं सूतोवाच करतायत आणि ते शब्द प्रत्यक्षात येण्यासाठी आता 1930 साल उजाडलाय। 1930 सालचा हा तोच मार्च महिना आहे जेव्हा झालेल्या 2 सत्याग्रहांना या भारताच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात तोड नाहीये। एका बाजूला महात्मा गांधी 12 मार्चला दांडीला मिठाचा सत्याग्रह करून ब्रिटिश सत्तेला हादरा देण्याच्या तयारीत आहेत, तर इकडं सत्याग्रही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर आव्हान घेऊन उभे आहेत। सत्याग्रही आणि बंडखोर बाबासाहेबांच्या आयुष्यातलं हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात कणखर युद्ध आहे। पण त्याचे ढग काही वर्ष अगोदरच जमा होऊ लागले होते। महाडच्या सत्याग्रहाच्या काळातच मंदिर प्रवेशाची लढाई बाबासाहेबांच्या मनात आकार घेऊ लागली होती। नाशिकच्या आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी प्राथमिक व्यूहरचना सुद्धा आखली होती। पण 1929च्या ऑक्टोबर महिन्यात जे पुण्यात घडलं तो जणू या युद्धाचा शंखनाद होता। पुण्याच्या पर्वतीच्या मंदिरात प्रवेश करावा
यासाठी शिवराम जानबा कांबळेंसोबत केशवराव जेधे, SM जोशी हे सत्याग्रह करत होते. प्रवेश तर दूरच, पण पुण्याच्या कर्मठ सवर्ण सनातन्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, दगडफेक केली, मारहाण केली. पर्वतीच्या देवदेवेश्वरानं निष्पापांचा रक्तपात पाहिला. आणि जेव्हा पुण्याचा पर्वती सत्याग्रह करण्याचं ठरलं त्यावेळी खरं पाहिलं तर पुणे ही ब्राह्मण वर्गाची मिराजदारी किंवा पेशवाईचं त्याचा पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना अधिक जागृती दाखवणं गरजेचं होतं. कारण आत्ताच जर त्यांनी हा होणारा सत्याग्रह खोडला नाही तर पुढे त्याचा हे व्याप वाढेल हे ते जाणून होते. आणि म्हणून तिथल्या उच्चवर्णीयांनी विशेषतः ब्राह्मणांनी चंगच बांधला की कोणत्याही परिस्थितीत हा सत्याग्रह होऊ देऊ नये. आणि त्याप्रमाणे राजभोज वगैरे सगळी जी मंडळी सत्याग्रहासाठी पर्वतीवर चढली तर त्यावेळी पर्वतीच्या जाण्याची जी पायवाट आपल्याला सगळ्या माहीत आहे की ती अशी लहान आहे. वरच्या बाजूने ह्या लोकांनी त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करणं, त्यांना मारहाण करणं, सगळे मंदिरं सगळे कुलूपबंद करून देवांचं दर्शन होऊ नये अशी काळजी केली. आणि अशा प्रकारे त्यांनी हा प्रवेश सत्याग्रह त्यांनी हाणून पाडला. पुण्याच्या या घटनेमुळे वातावरण अधिकच तापलं. मंदिर प्रवेशाची निर्णायक कृती करायची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे याची जाणीव बाबासाहेबांना झाली. नाशिकमध्ये भाऊराव गायकवाडांसारख्या त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्याग्रह समिती स्थापन केली. काळाराम मंदिराच्या पंचांना या सत्याग्रहाची रीतसर नोटीस सुद्धा बजावण्यात आली. याच नोटीसला लाथाडून या मंदिराच्या पुजाऱ्यांनी अस्पृश्य देवाजवळ येतील तर प्रतिकाराची भाषा केली. नाशिकला सत्याग्रह करण्याशिवाय आता बाबासाहेबांसमोर अन्य मार्ग उरला नाही. या मतपरिवर्तनवादी लोकांना आम्ही असं विचारतो की तुम्ही अस्पृश्यांचा देवालय प्रवेश होण्यापूर्वी किती काळपर्यंत आणि किती लोकांचं मतपरिवर्तन करणार? सर्व स्पृश्य हिंदू जनतेचे मतपरिवर्तन झाल्याशिवाय अस्पृश्यांना मंदिर प्रवेश नसावा असे जर त्यांचे मत असेल तर अस्पृश्यांना अनंत कालापर्यंत थांबावे लागणार आहे. आणि तेवढ्याच कारणावरून हे मत अव्यवहार्य म्हणून सोडून दिलं पाहिजे. आता स्पृश्य हिंदू समाजातील बहुजन समाजाचे मतपरिवर्तन झाले म्हणजे मग अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा प्रयत्न करावा असे जर मतपरिवर्तनवाद्यांचे ध्येय असेल तर त्यामुळे सत्याग्रहाची जरुरी कमी न होता उलट अधिकच शाबित होते. कारण ज्यांचे मतपरिवर्तन झाले नाही अशा स्पृश्य हिंदूंनी जर अस्पृश्यास मंदिर प्रवेशाच्या बाबतीत अडथळा आणण्याचं मनात आणलं तर त्याविरुद्ध अस्पृश्यांना सत्याग्रह हा करावाच लागणार आहे. आणि जे लोक आज सत्याग्रहाविरुद्ध मतपरिवर्तनाची तळी उचलून धरत आहेत ते जर निर्विकार बुद्धीनं आणि प्रामाणिकपणाने या प्रश्नाचा विचार करतील तर त्यांनाही असं दिसून येईल की मतपरिवर्तनासाठी तरी सत्याग्रह हा झालाच पाहिजे. खरं तर महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाचा जो संघर्ष घडला तिथे बाबासाहेबांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. म्हणजे भेदळाची ठिणगी त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली. तो धागा हा काळाराम मंदिरापर्यंत आला. त्याच्यापूर्वीही अमरावतीला जो अंबादेवीच्या मंदिराच्या संदर्भात वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य लोकांची जी परिषद घेतलेली होती त्या परिषदेमध्ये गणेश श्रीकृष्ण खापर्डे ज्यांच्या घरी टिळक उतरत असत ते त्या मंदिराचे ट्रस्टी होते. आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, मोर्शीचे एक सत्यशोधक अमृतकर, खुद्द अमरावतीचे त्या काळचे MLC होते हिंदू महासभेचे गवई, संपतराव नाईक आणि ब्राह्मणेतर मंडळी पुष्कळ होती. ॲडव्होकेट चौबळ होते. तर या मंडळींनी असं भासवलं की आपण मंदिर प्रवेश करूया. पण दादासाहेब खापर्डेंनी काही मंडळींना हाताशी धरून की आम्हाला थोडा वेळ द्या, आपण हे 2 महिन्यावर 15 महिन्यावर जाऊया, नंतर आपण याचा विचार करू. आणि बाबासाहेबांची बोलवण करून दिली. बाबासाहेबांच्या जेव्हा लक्षात आलं की माझी बोलवण या मंडळीने केलेली आहे म्हणून त्यांनी हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह अधिक तीव्रतरपणे पुढे हाताळला. आणि बाबासाहेब आंबेडकरच्या नाशिकला जाणं येणं त्यांचं सारखं कोर्ट कचेरीच्या निमित्ताने असल्याने आणि त्याच वेळेला शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांची साक्ष त्यांना नोंदायची होती. तर त्या निमित्ताने ते नाशिकला आले आहे. त्या काळात त्यांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांशी
चर्चा केली असावी, असं एक कयास करायला हरकत नाही. आणि त्याच्यातून मग असं ठरलं की आपण नाशिकच्या काळाराम मंदिर परिसराचा सत्याग्रह करावा. क्रांतीची ही पहिली पायरी नाशिकच्या पंचवटीतल्या काळाराम मंदिराची असणं यालाही एक अर्थ होता. हे मंदिर श्रीरामाचं होतं. वनवासात श्रीराम इथं राहिले अशी आख्यायिका असल्यानं हिंदू भाविकांमध्ये त्याला जास्त महत्त्व होतं. नाशिक ही हिंदूंची पश्चिम काशी मानली जायची, म्हणूनच सनातन्यांचंही ते एक केंद्र बनलं होतं. इथलं बंड देशभरात संदेश घेऊन जाईल हे बाबासाहेब जाणून होते, म्हणूनच काळाराम मंदिराची निवड झाली होती. 2 मार्च 1930 नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाची तारीख जाहीर झाली आणि बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये तयारीला सुरुवात केली. गावागावामध्ये सभा व्हायला लागल्या, बैठका व्हायला लागल्या. प्रत्येक गावातून 10 रुपये अशी लोकवर्गणी काढण्यात आली सत्याग्रहासाठी. पण हे सगळं इकडे होत असताना सनातनी विरोधक हे काही शांत बसणार नव्हते. त्यांनीही त्यांचा विरोध तीव्र केला. मंदिराचे पुजारी आणि त्यांचे समर्थक यांच्याही सभा व्हायला लागल्या. गावागावामध्ये मारामारीसारखे प्रकार व्हायला लागले. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून बाहेरच्या जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा मागवण्यात आली. गोदा तीराला युद्ध तळाचं स्वरूप आलं होतं. रविवार 2 मार्च 1930 चा सूर्य नाशिकवर उगवला. कोकण, घाटमाथा, विदर्भ इतकंच काय, पण कर्नाटक आणि गुजरात मधून सुद्धा हजारो सत्याग्रही नाशिकमध्ये आले होते. बाबासाहेबांनी सांगितलं, मिरवणूक काढत साऱ्यांनी काळाराम मंदिराकडे जायचं, आत जाऊन दर्शन घ्यायचं. समोरच्या जनसमुदायातून उत्साहाची एक लाट सळसळत गेली. 15,000 सत्याग्रहींची भव्य मिरवणूक राम मंदिराकडे चालू लागली. एका निर्धारानं ती हजारो पावलं मंदिराकडे चालली होती. जातीच्या उतरंडीनं भक्तीवरही लादलेली बंधनं उधळून टाकण्यासाठी. पण समोर काही अनाकलनीय होतं. अस्पृश्यांनी प्रवेश करू नये म्हणून काळाराम मंदिराचे 4ही दरवाजे बंद करण्यात आले होते. मिरवणुकीचं रूपांतर तिथंच एका जंगी सभेत झालं. बाबासाहेबांचे शब्द स्फुल्लिंगासारखे त्या समोरच्या समुदायावर आणि काळाराम मंदिराच्या बंद दरवाजांवर आदळू लागले. आज आपण मंदिरात प्रवेश करायला आलो होतो, पण मंदिर प्रवेश हा आपल्या सर्व समस्यांचं निवारण करू शकणार नाही. कारण आमचे प्रश्न अधिक व्यापक आहेत. ते जसे आर्थिक आहेत तसे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिकही आहेत. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह म्हणजे सवर्णांच्या मनाला घातलेली आवाहनाची साद आहे. या उच्चवर्णीय हिंदूंनी आम्हाला युगानुयुगापासून वंचित ठेवलंय. आता प्रश्न आहे तो असा की काय हेच ते सवर्ण हिंदू आम्हाला माणुसकीचे हक्क परत द्यायला तयार आहेत? त्याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी या मंदिर प्रवेश सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आलंय. काय हे उच्चवर्णीय लोकांचे मन आपल्याला मानव म्हणून स्वीकारायला तयार आहेत? याच प्रश्नाची उकल करण्यासाठी या सत्याग्रहाचं प्रयोजन आहे. आमचे खरेखुरे प्रश्न या मंदिर प्रवेशानं सुटणार नाहीत. मंदिर प्रवेशानं आम्हाला सवर्णांच्या मनाची चाचपणी घ्यायची आहे. नव्या युगाचा उन्नतीचा विचार सवर्ण हिंदूंचे मन स्वीकारायला तयार आहे का? ज्यात माणसाला माणूस म्हटलं जातं त्याला सर्व मानवी समानतेचा हक्क देण्यास त्यांचं मन तयार आहे का? त्यांना बरोबरीची प्रतिष्ठा द्यायला ते तयार आहेत का? हा खरा प्रश्न आहे आणि याचीच आम्हाला मंदिर प्रवेशाद्वारा चाचपणी घ्यायची आहे. मुख्य प्रश्न आहे तो हा की काय सवर्ण यावर विचार करून तो विचार अंमलात आणतील? दरवाजे बंद केले म्हणून काय झालं? सत्याग्रही बाबासाहेबांनी ठरवलं की मागे हटायचं नाही. काळाराम मंदिराच्या 4ही द्वारांवर बसून सत्याग्रह करायचा. जेव्हा केव्हा हे दरवाजे उघडले जातील तेव्हा सर्वप्रथम अस्पृश्य या मंदिरात प्रवेश करतील. आतल्या गाभाऱ्यात देव आणि बाहेर त्याच्या दर्शनाला आतुर बहिष्कृत भक्त आणि यांच्यामध्ये उभा होता कर्मठतेचा बंद दरवाजा आणि या साऱ्यांभोवती चिरेबंदी कोट उभारून असलेले संगीनधारी पोलीस. नाशिकमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. भाषण झालं त्याच्यानंतर सगळे मोर्चेकरी सगळे परत गेले. रात्री 11 वाजता बाबासाहेबांनी सगळ्या लोकांची परत बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये स्ट्रॅटेजी अशी ठरली की दरवाजे तर बंद आहे, सत्याग्रह तर करायचाच आहे. म्हणून बाबासाहेबांनी 125 पुरुषांची
आणि 25 स्त्रियांची निवड केली. आणि असं त्यानं सुचवलं की तुम्ही सगळ्यांनी गटागटाने चारही दरवाजावर जिथे जे बंद दरवाजा आहे त्या ठिकाणी जायचं आणि जसा दरवाजा उघडला जाईल तिथे तुम्ही आत प्रवेश करून अस्पृश्याने देवाचं दर्शन घ्यायचं, असं एक स्ट्रॅटेजी ठरली. आणि त्याप्रमाणे दुसरा दिवस उगवल्यावर मिरवणुकीने गेलेत आणि परत मग चार दरवाजावर असे गटागटाने 125 पुरुष आणि 25 स्त्रिया अशा गटागटाने उभ्या राहिल्या. देवाच्या स्थानपद्धतीची ही परिस्थिती अशी चिघळत गेली. दिवसभरासाठी सुरू झालेला सत्याग्रह पुढे महिनाभर चालला आणि केवळ महिनाभर न राहता हा धर्मसंघर्ष पुढे काही वर्ष सुरू राहणार आहे याची कल्पना त्यावेळेस कोणालाच नव्हती. कामाच्या व्यस्ततेमुळे बाबासाहेबांना काही कायम नाशिकमध्ये थांबून राहणं शक्य नव्हतं, पण ते मुंबईहून सतत सत्याग्रहींच्या संपर्कात राहिले. दादासाहेब गायकवाडांसारख्या नेत्यांनी सत्याग्रहाची खिंड कायम लढवत ठेवली. वातावरणातला तणाव दिवसागणिक वाढत गेला आणि यातच त्या वर्षीची रामनवमी 9 एप्रिलला आली. रामनवमीचा काळाराम मंदिराचा रथोत्सव हा तर सर्वांच्या आकर्षणाचा विषय. वास्तविक हा रथ स्पृश्य आणि अस्पृश्य दोघांनीही ओढायचा ही प्रथा अनेक वर्षांपासून रूढ होती, पण यंदाची रामनवमी त्याला अपवाद ठरणार होती. काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारातून श्रीरामाचा रथ बाहेर पडला. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसह डॉक्टर आंबेडकर सुद्धा मंदिराजवळ येऊन उभे राहिले होते. रथ त्यांच्या जवळ येणार आणि अस्पृश्य तरुण त्याला हात घालणार इतक्यात काही अघटित घडलं. स्पृश्य हिंदूंनी तो रामरथ त्यांच्यापासून दूर दुसऱ्या रस्त्याला पळवून नेला. सत्याग्रही त्या रथामागे धावले आणि अचानक काही कल्पना नसतानाही सत्याग्रहींवर दोन्ही बाजूंनी दगडधोंड्यांचा वर्षाव सुरू झाला. प्रचंड दंगल झाली, रक्तपात झाला. नाशिकच्या पंचवटीत राम राहिला नाही. की अतिशय चाणाक्षपणे की त्यांच्या हाती रथच सापडणार नाही, म्हणजे ही सगळी म्हणजे बाबासाहेबांनी असं ठरवलं की आपण हट्टीकट्टी माणसं जी रथ ओढू शकत. त्यावेळेचे जे रथ जे असायचे खूप जड पण असायची, मोठी मोठी चाकं असायची आणि त्याच्यामुळे ओढताना माणसं ताकदवान लागायची. तसेच बाबांनी सांगितले की 5-25 अशी दणकट मुलं तयार करा की ज्याच्यामुळे आपल्याला रथ ओढता येईल. आणि अशी सगळी तयारी करून ही माणसं सगळी तिकडे गेली. आणि मग असं लक्षात आलं की काही अंतर सवर्ण रथ ओढतील आणि मग म्हणजे इथे सुद्धा गंमत अशी आहे की आधी म्हणजे जसं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही जी चातुर्वर्ण विचार प्रणाली आहे, हे रथ ओढण्यामागे सुद्धा परत हेच सूत्र आहे की त्यांनी कधी आपलं सूत्र सोडलेलं नाही. ब्राह्मणांनी त्यांना शेवटच्या पायरीवरच ठेवायचं. हे सूत्रसुद्धा हे रथ ओढण्याच्या मागे आहे की आम्ही आधी ओढू आणि मग तुम्ही ओढा. आणि हे करत असताना रथ अशा पद्धतीनं ओढला गेला की त्यांनी ओढायला सुरुवात केली आणि यांची जेव्हा पाळी आली, यांचा जेव्हा क्षण आला तेव्हा त्यांनी ते ओढू दिला, तो तर रथ घेऊन पळाले. म्हणजे हे कुठल्या प्रकारची नीती होती, म्हणजे ठरवायचं एक, वागायचं वेगळं. दंगल आणि सत्याग्रहाच्या या काळामध्ये ब्रिटिश सरकार सुद्धा निपक्षपाती राहिलं नव्हतं. जणू तेही धर्म वाचवण्यासाठी या सवर्ण हिंदूंच्या बाजूने उभे होते. जिल्हाधिकाऱ्यांनी काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी बंद केले होते, पण स्पृश्य हिंदू मात्र यावेळेस पुजाऱ्याच्या घरातून जाणारा एक रस्ता जो होता तो चोरून वापरत होते. याची तक्रार केली, त्यावेळेसही प्रशासनानं काहीच केलं नाही. पोलीस इथं सतत कलम 144चा वापर करत होते, संचारबंदी लावत होते. गावातले अनेक रस्ते अस्पृश्यांसाठी बंद झाले. त्यांच्या मुलांना शाळा बंद झाल्या होत्या. या अशा सगळ्या काळामध्ये जमेची एकच बाजू झाली, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ब्राह्मणेतर गटाचे नेते जेधे जवळकर यांनी बाबासाहेबांच्या या सत्याग्रहाला आपला पाठिंबा जाहीर केला. अशा प्रतिकूल स्थितीत नाशिकचा सत्याग्रह सुरूच राहिला. कधी गनिमी काव्याचाही वापर केला गेला. परळच्या ज्या BIT चाळीत बाबासाहेब राहायचे तिथंच सीताराम काळू हाटे सुद्धा राहायचे. 6 नोव्हेंबर 1931ला त्यांनी अनपेक्षित धक्का दिला. सीताराम काळू हाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी, जे ते वीर गावात, त्यांचं मूळ गाव वीर त्या ठिकाणी आहे, ते पहिले सत्याग्रही काळाराम मंदिर सत्याग्रहाचे. ते दिसायला ते पण गोरे होते. त्यामुळे त्यांनी ब्राह्मणाचा वेश केला. ब्राह्मणांना वाटलं, तिथल्या पुजाऱ्यांना वाटलं हे पुजारी ब्राह्मण आलेले आहेत म्हणून ते त्यांच्या रांगेत जाऊन बसले आणि पूजा अर्चा वगैरे सगळी गेली. काळाराम मंदिराची रामाची पूजा झाली आणि सीताराम काळू हाटेने तिथे गर्जना दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. तेव्हा त्या पुजाऱ्यांना कळलं की अरे हा सत्याग्रही आहे, त्याला सीताराम काळू नाही
इतकं बेदम मारलं. काळाराम मंदिराशेजारीच रामकुंड आहे. या कुंडामध्ये अस्पृश्यांना उतरायला बंदी होती. 1931च्या डिसेंबरमध्ये अस्पृश्यांनी या कुंडामध्ये उतरायचं ठरवलं. तसं होऊ नये म्हणून नाशिक नगरपालिकेनं दुरुस्तीचं कारण देऊन रामकुंड कोरडा केला. पण बाबासाहेबांच्या अस्पृश्यांचा इतका ओढा होता की त्यांनी ते म्हणाले जर तळं जर बंद जर आहे ना यांनी त्या कोरड्या जर रिकामा करून ठेवलेलं तळं होतं तिथे कळशीने पाणी घेऊन तिथे त्यांनी आंघोळ करायला सुरुवात केली. हे सगळं चालू असताना एक उत्साही गायकवाड नावाचा एक तरुण होता. त्याने एकदम रामकुंडात उडी मारली आणि त्याला जे व्हायचं होतं ते झालंच आहे. स्पृश्याने त्याला पकडलं, झोडलं. काळाराम मंदिरावरून वर्षांचे ढग निघून गेले. गोदा तीरावरून पाणी वाहून गेलं. बाबासाहेब नाशिकला जात राहिले. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत राहिले. सत्याग्रह काळात डॉक्टर आंबेडकर 3दा गोलमेज परिषदेला लंडनला जाऊन आले. त्यात अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी त्यांनी केली होती. त्यावरून महात्मा गांधी आणि काँग्रेसचा रोषही त्यांनी पत्करला होता. गांधींबरोबरच्या या संघर्षात 1932 मध्ये बाबासाहेबांना पुणे करार करावा लागला होता. गांधी हे काँग्रेसचे नेते होते आणि काँग्रेस हा भारतातल्या सगळ्या सवर्ण, आवर्ण, स्पृश्य, अस्पृश्य, भांडवलदार, मजूर सगळ्या घटकांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो असा काँग्रेसचा दावा होता. म्हणजे आणि गांधी त्याचे नेते असल्यामुळे गांधींचाही होता. त्या दाव्याला बाबासाहेबांनी पहिल्यांदा आव्हान दिलं गोलमेज परिषदेमध्ये की अस्पृश्यांचे नेते आम्ही आहोत. आता झालं कसं माहिती आहे का की काँग्रेसला आणि गांधींना ते सगळ्यांचे नेते असल्यामुळं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं भाग होतं राजकीय दृष्टिकोनातून. त्यामुळं कुठल्याही एका वर्गाच्या बाजूला पूर्णपणे जायचं की जेणेकरून इतर गट दुखावले जातील ही भूमिका व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यांना परवडण्यासारखी नव्हती. त्यामुळं गांधीजींनी जितका पाठिंबा द्यायला पाहिजे होता अशा चळवळीला मंदिर प्रवेशासारख्या किंवा महाडच्यासारख्या तितका दिलेला दिसत नाही. पण त्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका ही राजकीय व्यवहाराची होती. अपवाद फक्त सावरकरांचा. सावरकर आणि त्यांची हिंदू महासभा यावेळेस त्यांनी अशी भूमिका घेतली होती की काळाराम मंदिरामध्ये जिथपर्यंत स्पृश्यांना जायची परवानगी आहे तिथपर्यंत अस्पृश्यांना पण आपण परवानगी देऊ. हा त्याच्यावरचा तोडगा सावरकरांनी आणि हिंदू महासभाने जी सनातनांची बैठक झाली होती आंदोलनाच्या आदल्या दिवशी त्यावेळेस ही भूमिका त्यांनी मांडली होती. परंतु सावरकरांची ही भूमिका स्पष्टपणे फेटाळून लावण्यात आली होती. हा मंदिर सत्याग्रह 5 वर्ष चालला. या काळामध्ये नाशिक आणि परिसरामध्ये अनेकदा दंगली झाल्या. 1935 पर्यंत रामनवमीच्या रथयात्रेच्या वेळेस सतत संघर्ष होत राहिला. त्यानंतर तीही नियमितपणे सुरू झाली अस्पृश्यांविना. काळाराम मंदिराचे दरवाजेही उघडले पण तेही दुर्दैवानं फक्त स्पृश्य हिंदूंसाठी. या सगळ्या सत्याग्रहाच्या काळामध्ये बाबासाहेबांचं अंतरंग अक्षरशः ढवळून निघालं. अनेक गोष्टींविषयी त्यांना पुन्हा एकदा नव्यानं विचार करावा लागला. अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचे प्रश्न त्यांना खुणावत होतेच पण त्याही अगोदर त्यांना मूळ प्रश्न हा पडला की या धर्मात राहावं किंवा नाही. आणि त्यामुळं सत्याग्रहाच्या शेवटाशी बाबासाहेब एका अपरिहार्य निर्णयाशी येऊन थांबले. 13 ऑक्टोबर 1935 मध्ये नाशिक जवळच्या येवला इथं बाबासाहेब धर्मांतर परिषदेसाठी आले. ते एका निग्रहानंच. मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह त्यांनी स्थगित केला पण तो खचून किंवा हार मानून नव्हे पण ज्या धर्मानं त्यांचं अस्तित्व नाकारलं त्या धर्माचंच अस्तित्व नाकारायला. जर केवळ हिंदू धर्मी असणं ही एकच गोष्ट आमच्या मार्गात येते आणि त्या गोष्टी खातर आम्हाला असे असह्य आणि अपमानाचे जिणे जगावे लागते तर या हिंदू धर्माचे अनुयायी म्हणून राहण्याची काय आवश्यकता आहे. चला आपण हिंदू धर्माचा त्याग करू आणि ज्या धर्मात आम्हाला मनुष्य म्हणून जगता येईल अशा धर्माचा आश्रय करू. माझ्या दुर्दैवानं मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो ही उणीव दूर करण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. परंतु अस्पृश्य हिंदू म्हणून मला भोगाव्या लागणाऱ्या अपमानास्पद नियमांपुढे मान न वाकवण्याचं, नाकारण्याचं, हिंदू धर्माचा त्याग करण्याचं माझ्या स्वाधीनच आहे. मी असं जाहीरपणे निक्षून सांगतो की मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरीही हिंदू म्हणून मरणार नाही. या घोषणेमध्ये
हा मंदिर सत्याग्रह आहे, हा चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे, परभणीचा सत्याग्रह आहे, ह्या गोष्टी आहेतच. पण यातून निष्पन्न काय होतं? फक्त समाज जागृती झाली. अजूनही देवळात जातात की नाही मला माहिती नाही. किंबहुना अस्पृश्य लोकांना देवळात जाण्याची गरजही नाही, आज तशी गरजच नाही. चौदार तळ्याचं पाणी चाखण्याची आज तशी गरज नाही. म्हणजे आजचं वास्तव असं आहे की आजच्या वास्तवाला भिडण्यासाठी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये वर्ण आहेत, जाती आहेत, पंथ आहेत. या ठिकाणी माझी जात कुठं आहे, माझा वर्ग कुठं आहे, माझे लोक कुठं आहेत? काळाराम मंदिराचा संघर्ष बाबासाहेबांना सत्याग्रहाच्या मार्गावरून असा बुद्धापर्यंत घेऊन गेला. सतत 5 वर्ष हा संघर्ष धगधगत ठेवून बाबासाहेबांनी काय साध्य केलं? सत्याग्रह सुरू होईल आणि लगेचच मंदिर प्रवेश करता येईल, लगेचच रामकुंडामध्ये उतरता येईल अशी अपेक्षा बाबासाहेबांना कधीही नव्हती. या धर्माला कर्मठतेचा जो पीळ पडलाय तो इतका सहजासहजी सुटणार नाहीये याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. पण त्यांना अस्पृश्य वर्गाला त्यांच्या हक्कांची, त्यांच्या स्थानाची, त्यांच्या शक्तीची जाणीव करून द्यायची होती आणि या सत्याग्रहाने बाबासाहेबांनी ते साध्य केलं होतं. सत्याग्रही बाबासाहेबांना समजून घेताना इथंच थांबणार आहोत. सर्वव्यापी आंबेडकरच्या पुढच्या भागामध्ये बाबासाहेबांच्या आणखी एका पैलूविषयी विस्तारानं बोलणार आहोत.